परंतु आता मात्र बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा बदलाव, शेड्यूल मध्ये चेंज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. रोहित आलेत, नावातच रोहित आहे. नक्कीच फटाक्यांची आतिषबाजी देखील करणार आहेत. जितेश लेला आपण पाहतोय, भरपूर मेहनत त्यांची देखील आहे आणि आज या शेवटच्या मॅच साठी हे फटाक्यांची आतिषबाजी. तीन ओव्हरची मॅच आहे नक्कीच, कारण की बदलापूर संलग्न वागणी या क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. चलिए स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. मॅच लावणार आहे सुरुवात, स्पीडअप करायचंय. रोहित आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोशन जाधव एका बाजूला तर रोहित रातन इनगावचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये रोहितला आपण पाहतोय. चला यस मॅच लावणार सुरुवात. चला स्पीडअप करा. आजच्या दिवसाची शेवटची मॅच आहे, अखेरची मॅच आहे. खऱ्या अर्थाने बराच वेळानंतर आज दिवसाचा थोड्याच वेळात इथं मात्र आजचा दिवस समाप्त होईल आणि आजच्या दिवसाचा चॅम्पियन संघ आपल्या समोर जरूर पाहायला मिळणार आहे. आणि जरूर टेन क्रिकची संपूर्ण टीम आज चेहऱ्यावरती स्माईल आहे, कारण की शेवटचा क्षण आहे, त्यांना देखील घरी जायचं आहे. चला यस मॅच लावणार सुरुवात. ओड नंबर 1 षटक क्रमांक पहिला यावेळेस प्रगतीपथावरती जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस नक्कीच बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय तेजस पुराडेला आपण पाहतोय, वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बोल ना दादा. याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय महेशजी बेरे साहेब आणि त्याच दरम्यान स्वप्नीलजी भगत साहेबांचे आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यस मॅच ऑन, महत्वपूर्ण मॅच. पहिला बॉल यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस अंपायर सांगत असताना अंपायर सिग्नल वाईड बॉल. सुरुवात यावेळेस वाईडनी जरूर झाली आहे. अतिरिक्त धावेच्या मदतीने सुरुवात होत असताना 1 ऑन बोर्ड. वाईडनी सुरुवात झाली आहे, टीमचं अकाउंट ओपन झाले आहे. श्री गणेश होत असताना नावाप्रमाणे टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर श्री गणेश इनगाव संघ जरूर चर्चेत आहे हा संघ, आणि आज देखील चांगली कामगिरी केली आहे. मोठमोठ्या संघाला जरूर परास्त करून हा संघ इथे उपस्थित झाला. तर दुसऱ्या बाजूनी फाईट करत असताना सातत्याने जो संघ चर्चेत असतो आणि आजही तो संघ चर्चेत आहे, टीम अंबेशिव. पुन्हा एकदा यावेळेस लॉफ्ट केले ऑन साइडला, फिल्डर आहेत, एक टप्पा घेत. इथे मात्र चुकी घडली आहे. आता मात्र चुकीला माफी नाहीये, बॉल पाठवलाय सीमा पार आलेला हा चौकार. 4. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय एफर्ट्स पाहायला होते, एफर्ट्सला जवाब होते, परंतु एकदा मिळेल. मयूर होते तिथे फिल्डर, परंतु थोडीशी चुकी जरूर झाली आहे. स्वप्नील पष्टे अर्थातच नक्कीच सुप्रसिद्ध असे कुक आहेत, ते आचार्य आहेत आणि मोठमोठ्या नक्कीच ऑर्डर ते घेत असतात.
आपण या नक्कीच स्वप्नीलजी बस्ते साहेब, आपण या, आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आणि या 3 दिवसामध्ये पुढच्या नक्कीच त्यांच्या हाताचं जेवण आपल्याला जरूर आस्वाद घ्यावा लागेल. रोहित आपण पाहतोय, बाहुबली ऑफ इनगाव, इथे मात्र फटका फसलाय, बिस्लामिक स्ट्रोक, आणि यस, धक्का क्रमांक पहिला, वाघाची शिकार केली आहे, रोहितला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. तू पाटर मैदानाच्या आतमध्ये पंकजला आपण पाहतोय, च्या संघाला आपण पाहतोय श्री गणेश इनगाव ओळखला जातो, तोच पंकज मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 6 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. 6 ऑन बोर्ड, षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती, महत्वाची विकेट जरूर इथे मात्र सॅक्रिफाईस झाली आहे. न्यू बॅटर पंकज आलेत मैदानाच्या आतमध्ये. पंकज आणि रोशन ही जोडी आहे या टीमची जर विचार केला, एवन जोडी सातत्याने ओळखली जाते आणि तीच एवन जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल ऑफ यार, राईट मोर द विकेट. गुल, क्या गोलंदाजी आहे. आता मात्र पूर्णपणे या प्रश्नाचं उत्तर या बॅटरकडे देखील नव्हतं. पूर्णपणे क्लीन बॉल, त्रिफळाच्या की दांडी गुल केली आहे. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना आता देखील एक मोठा मासा गायला लागलाय. पंकज बॅक टू डकआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आलेत. नावाप्रमाणे कामगिरी करतील का? विशाल अशी कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की संघ आता मात्र कुठेतरी अडचणीत आहे आणि त्याला बाहेर काढणं देखील फार गरजेचं आहे. परंतु नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोशन आहे, अशा परिस्थितीमध्ये कसं खेळायचं त्याला देखील माहिती आहे. परंतु आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त आहे आणि 6 धावा धावफलकावरती आहे. बॉल ऑफ द यार्ड, नेक्स्ट बॉल तेजस बुराडे. नेक्स्ट बॉल, यावेळी संधी आहे, संधी आहे. क्या बात आहे, एफर्ट्स लाजवाब आहे. पूर्णपणे बॉल पर्यंत पोहोचले होते, परंतु लास्ट अटेम्प्टला अगदी हातातून बॉल निसटलाय. क्या बात आहे. फिल्डिंग आपण पाहतोय मयूरची लाजवाब पाहायला मिळते. मिड ऑनला देखील मगाशी होते, तिथे देखील डाय मारली होती आणि आता देखील तीच कामगिरी करत असताना लाजवाब. आज मात्र पूर्णपणे एक वेगळ्या ऊर्जेने टीम अंबिशू संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि धावफलक जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जो नॉन स्ट्राईक एंडला होता रोशन जाधवला आपण पाहतो, आता स्ट्राईक एंडला पाहायला जरूर मिळतोय. नक्कीच टीम पूर्णपणे अपेक्षावरती आहे रोशनच्या. पाहावं लागेल, एका बाजूने तलवार लढवावी लागेल टीमसाठी. हाफ टाकर बॉल होता, उडवलाय आणि यावेळी संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. ही महत्वाची विकेट होती. कॅच ड्रॉप झाली का मॅच ड्रॉप झाली हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. एक धाव मिळाली, धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि 8 धावा धावफलकावरती आहे. 8 ऑन बोर्ड. चला, हे स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती असेल. चला, टायमर आराम करा आपण देखील. 8 धावा धावफलकावरती आहे, लॉस ऑफ 2 विकेट्स. जितेश लिया आपण कुठे असाल तर या, विनंती असेल. जितेश लिया आपण कुठे असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. सागरजी देशमुख आपण पाहतोय, खरं अर्थानं 4 वाजल्यापासून इथे उपस्थित आहेत. मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि पूर्णपणे मैदानाचा
चौफेर बाजूला अगदी लक्ष आहे, कारण की स्वतः आयोजक आहेत, खेळाडू देखील आहेत, सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आहे, एक डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व सागरजी देशमुख साहेब, आणि यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. लाख मोलाचं स्पर्धेचं आयोजन जरूर केलेलं आहे. चला स्पीडअप करा विनंती असेल. चला स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅकवरती मयूर तमानेला पाहतोय, कारण की जो पाहिलं मयूरचा जर विचार केला तर फिल्डिंग लाजवाब आहे. आणि आज बघा जी स्कूटर आहे, स्कूटी आहे, त्याच्यावरती जी लाईट्स ऑन आहे, विनंती असेल आपण लाईट्स बंद करा. येस थँक्यू. चला स्पीडअप करा. चला मयूर स्पीडअप करायचं आहे. ओमकार मोरे आणि टीम, विनंती असेल टीम अंबेशिव वेळ घेऊ नका. बघा आयोजक आम्हाला माहिती पोहोचवतात आमच्यापर्यंत, जरा स्पीडअप करा विनंती असेल, अन्यथा तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. भले इम्पॉर्टंट मॅच असेल तरी काही हरकत नाही आहे, परंतु वेळ फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साईडला ड्राईव्ह केला, अलॉंग विथ कार्पेट फटका सजवलाय. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो, थोडेसे फंबल झालेत, 2 धावा कंप्लीट होतात आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकांमध्ये. 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं इथे सुरुवात झाली आहे. 10 धावा धावफलकावरती आहे, 10 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा प्रगतीपथावरती आहे, ओढ नंबर 2. बॉल तयार. चला मयूर प्रत्येक बॉलवरती आपण वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल मयूरला आपण पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 10 धावांवरती धाव फलक स्थिरावलाय, 10 ऑन बोर्ड. आता मात्र जर सामना जिंकायचा असेल टीम इनगाव संघाला, तर एक बिग फायटिंग टोटलवरती हे समीकरण जाऊन पोचवावं लागेल टीमला. धावा येणं फार गरजेचं आहे. यावेळी रोशनच्या पाठमधून चॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस देखील बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय 2 धावा जरूर आलेले, त्यानंतर मी तर म्हणेन बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतात. काय गोलंदाजी पाहायला मिळते मयूर तमाने यांच्या वतीनं. 10 धावा धावफलकावरती स्थिरावले आहेत जरूर. रात्रीचं सत्र आपण पाहतोय, शेवटची मॅच आहे. तर आजचा हा पहिला दिवस जरूर समाप्त होणार थोड्याच वेळात, आणि चॅम्पियन संघ आजच्या दिवसामध्ये कोण असेल ते देखील पाहायला मिळेल, पाहावं लागेल. यावेळेस देखील आपण पाहतोय डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. डॉट बॉल बॅक टू बॅक 3 डॉट बॉल पाहायला मिळतात. समीकरणामध्ये बदलाव, इक्वेशन चेंज होतोय. धाव फलक जो पोहोचलोय 10 या धावसंख्येवरती, टाळा लावण्याचं काम केलंय, स्थिरावलंय 10 ऑन बोर्ड. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य ललितजी व्यापारी साहेबांचं इथे आगमन झालं, त्याचं देखील मनपूर्वक सर हार्दिक स्वागत आहे. यस यावेळेस आपण पाहतोय प्रेशर होता, 3 बॉल जरूर डॉट आले, त्यानंतर पूर्णपणे फ्री माइंडेड स्ट्रोक खेळायचं होतं. आणि यस धक्का लागत असताना रोशन जाधवला परतावं लागेल. महत्वाची विकेट सॅक्रिफाईस होत असताना परत यावेळीस मोठा धक्का, प्राइज विकेट, फलंदाज आउट बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विकीला आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतो. 11 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय, 11 ऑन बोर्ड, 1 और 11, लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे, अजूनही 7 बॉल उर्वरित आहेत. या 7 बॉलमध्ये किती धावा होतील ते देखील पाहणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा बॉल होती राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल या विस्कवरच्या दिशेने फटका सजवलाय, क्या बात आहे. फटका लाजवाब पाहायला मिळतोय, फिल्डर आहे तिथे. एक धाव कंप्लीट, दुसरा धावाचा प्रयत्न, आणि यस दुसरा धाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यस 1 शॉट आहे. अंपायर सांगत असताना धाव कुठल्याही प्रकारची मिळणार नाही आहे, त्यामुळे हा देखील आपण पाहतोय डॉट बॉल आला, आणि विकेट या बॉलवरती नक्कीच मिळणार आहे.
टीम गावदेवी आंबे शिवसंघ. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 11 या धावसंख्येवरती धावफलक अजूनही स्थिरावला. काय गोलंदाजी केली मयूरने, फक्त आणि फक्त 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. वॉट अ बॉलिंग. सुमितला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. सुमित जमदरे, ओड नंबर 3, षटक क्रमांक 30, अखेरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. एका बाजूला जर विचार केला श्री गणेश इनगाव संघासाठी हाणामारीचं षटक आहे. धावा बनवावा लागतील कारण की 11 धावा आपण पाहतोय पुरेशा नाही आहेत समोरच्या टीमसाठी. समोर देखील आपण पाहतोय दिग्गज संघ आहे. चला या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती असेल. चला टीम आंबेशिव, शेवटचा पुकार आहे तुम्हाला. बघा टीम ओमकार अँड टीम लास्ट कॉल. बघा भरपूर वेळ तुम्ही घेतात. बॉल तयार. सुमितला आपण पाहतोय, सुमित जमदरे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. राईट आमरतो विकेट. पहिला बॉल, यावेळेस फटका फसलाय. बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र एक धाव जरूर मिळणार आहे. सिंगलचा खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड. लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वाटचाल जरूर करते. 12 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती जरूर पाहायला मिळतोय. ऑन गोईंग आपल्याला पाहायला मिळतोय. जांताराजा क्रीडा मंडळ आयोजित जांताराजा चषक 2025 तरा पाहायला मिळतोय. पर्व दुसरं. आजचा हा पहिला दिवस आणि शेवटची मॅच आपल्या समोर आहे. ही नागशमध्ये जांताराजा संघ देखील खेळत होता, परास्त झाला. चांगला खेळ त्यांचा देखील राहिला. पुन्हा एकदा बॉल तयार. 12 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. बॉलर रेडी आहे सुमित. यावेळेस देखील आपण पाहतोय ओव्हर द कव्हर्स फटका सजवायचा होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि यावेळेस आपण पाहतोय 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. बिग फायटिंग टोटल वरती जर पोहोचायचं असेल तर धावा इथे येणं फार गरजेचे. चौकार आणि षटकार इथे मात्र खेचावे लागतील. बाटमधून येणं फार गरजेचं आहे. डील करावी लागेल. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला. दांडीकुल यू मिस आय विल डेफिनेटली. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. धक्का क्रमांक 5वा. फलंदाज बाद. वतीनं ते नक्कीच मॅच झाल्यावरती आपण कलेक्ट करायचं आहे.
14 धावा फलकावरती आहे. शेवटचा बॉल आहे. 1 to go. लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये आपण पाहतोय ही मॅच अजून एक ऍड झालेली आहे. लो स्कोरिंगच्या दिशेने मॅच नक्कीच वाटचाल करते. शेवटचा बॉल आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय नो लुक शॉट आणि यावेळेस आपण पाहतोय सलगची 4थी विकेट. काय गोलंदाजी लाजवाब. आता मात्र हा हिरा चमकतोय या मॅच मध्ये. त्याचं नाव आहे सुमित जमदरे. क्या बात आहे. लाजवाब मित्रांनो. याची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या सुमित साठी झाल्याच पाहिजेत. लाजवाब. आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. मागच्या मॅचचा हिरो. 15 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. परंतु काय घडेल मैदानाच्या आतमध्ये ते देखील पाहणं फार गरजेचं असेल. कारण की भरपूर स्पर्धेमध्ये आपण पाहतोय धावा डिफेंड देखील झालेल्या आहेत. आणि बॉलिंग अटॅक यावेळेस जर पाहिला इनगाव संघाचा तर चांगला आहे. आणि नक्कीच यावेळेस ATM ऑन आहे. सन्मान्य भरतजी राऊत साहेब यांच्या वतीनं आता मात्र पुन्हा एकदा कॅश प्राइज आलाय. सलगचे जर 3 षटकार आले तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्मान्य आदरणीय भरतजी राऊत साहेबांच्या वतीने. भरतजी राऊत साहेब म्हटलं तर चालतं फिरतं ATM आणि आज मुख्य व्यासपीठावरती जरूर उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं कॅश प्राइज ऑन आहे. चालतं फिरतं ATM म्हणून ज्यांची ओळख आहे भरतजी राऊत साहेब त्यांच्या वतीने आता सलगचे 3 षटकाराला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यस मॅच ऑन. स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहतोय ओमकार मोरे आणि बॉलिंग ट्रॅकवरती रोशन जाधव आहेत. नॉन स्ट्राइक एंडला आकाश. मागच्या मॅचचा हिरो. पहिला बॉल यावेळेस लेफ्ट हँडेड बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. एक वर्ष दिशेने फटका सजवला. गॅप्स ऑफ सिलेक्शन. पहिलाच बॉलवरती आगास दाखवत असताना क्लास दाखवत असताना परंतु इथे मात्र शेवटच्या क्षणावरती अगदी यावेळेस बॉल अडवलाय. यस चेक करण्यात येईल. टेक्निकली लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय. एशिया माध्यमातून आपण पाहतोय. हे सेफ आहे. चौकार नसेल. 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 2 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा यॉकलेनचा बॉल होता. ऑन साइडला मिड ऑनला फिल्डर आहेत. थोडेसे लेझी क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावाचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. एकच धाव मिळेल. सिंगल डबलचा खेळ त्यांना देखील माहिती आहे. इथे मात्र करणं फार गरजेचं आहे कारण की
फक्त आणि फक्त 15 धावांचं लक्ष आहे. छोटंसं आव्हान आहे, परंतु समोर देखील आपण पाहतोय इनगाव नाव कुठे छोटं आहे. श्री गणेश इनगाव संघ म्हटलं तर एक नावाजलेला संघ तो देखील आहे, परंतु आता देखील चांगली कामगिरी तशीच गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल. बॉल तयार. यॉकलिनचा बॉल खोदून काढलाय. फिल्डर आहेत, चुकी घडली आहे. ही कॅच नाही तर मॅच ड्रॉप झाली आहे. ही कॅच असती तर सिच्युएशन थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. एक धाव मिळेल. समीकरणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. 4 धावा फलकावरती आहे. 4 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. 4 धावा फलकावरती आहेत. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस बॅकफुट लंब पंच केला. पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर होते आणि एक धाव मिळेल. सिंगल डबलचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यांना देखील माहिती आहे प्राधान्य दिलं जातंय. बुनबुन से सागर बनताय, थेंबे थेंबे तळेसाचे. सलगचे 2 षटकार जर आले तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज सन्मान्य भरतजी राऊत साहेब यांच्या वतीने असेल. यावेळेस स्वाईप केलाय फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा फलकावरती आहे. 6 ऑन बोर्ड. दोन चौकार जर आले तरी देखील रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कॅश प्राइजची भरमार जरूर पाहायला मिळते. बॅकफुट लावून अगदी बॉक्स क्रिकेट सारखं इथे मात्र फटका केले होते. कव्हरच्या दिशेने एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. अजूनही फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 दीपक आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओन नंबर 2. षटक क्रमांक 2 आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अजूनही 8 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 12 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. परंतु इथे मात्र आपण पाहतोय कॅश प्राइज ऑन आहे. एटीएम ऑन आहे. सलगचे 2 चौकार आले तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. सलगचे 2 षटकार आले तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज सन्मान्य भरतजी राऊत साहेबांच्या वतीनं. हाफ टॅकर बॉल ऑन साइडला पूल केलाय. क्या बात आहे. पहिल्याच बॉल वरती वेलकम टू द ग्राउंड भव्य स्वागत केलाय. पहिल्याच बॉल वरती षटकार. 6. थँक्यू. षटकार आलाय. समीकरण बदला फक्त 2 धावा दूर विजयापासून टीम गावदेवी आंबे शिवसंघ पाहायला मिळतोय. 8 धावांची गरज होती. एक षटकार आला आणि फक्त 2 धावा दूर आहेत. 2 टू विन. 2 धावा दूर विजयापासून हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. गावदेवी आंबे शिवसंघ विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. ऑन टॉस पुन्हा एकदा फुल केलाय. ऑन साइडला फिल्डर येतात वेगानं, परंतु नो मॅच रनिंगला चेंडू अदतो. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि सामना जिंकलाय टीम गावदेवी आंबेशिव या संघानं आणि थेट क्वालिफाय झालाय टॉप 5 मध्ये. हा संघ आजच्या दिवसातील चॅम्पियन संघ ज्यांनी मोठमोठ्या संघाला परास्त करून हा संघ आता मात्र टॉप 5 मध्ये ज्यांनी प्रवेश केलाय तोच गावदेवी आंबेशिव संघ ठरलाय. फटाफट हात वरती, सगळ्यांचे हात वरती.